नमस्कार सगळ्यांना. रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी बनवलेलं आहे गावरान पद्धतीने अगदी झणझणीत अशी शेवग्याची आमटी. तर अगदी खूप छान बनवून तयार होते शेवग्याची आमटी. तर शेवग्याची आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूयात आपण. इथे मी 2 टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे. 125 ग्राम शेवगा घेतलेला आहे. शेवग्यावरची साल काढून घ्यायची आणि धुवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि सुकं खोबरं, कोथिंबीर, अद्रक आणि लसण मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. आणि शेंगदाणे भाजून त्याची पावडर बनवून घेतलेली आहे. तर कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड करायचं आहे. तेल गरम झालं की मोहरी छान तडतडली की आपल्याला खोबऱ्याचं वाटण ॲड करायचं आहे. आणि इथं टोमॅटोची प्युरी दोन्ही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता आपल्याला काही मसाले ॲड करायचे. तर मसाल्यामध्ये मी इथं लाल तिखट, काळा मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ. तर व्यवस्थित आपल्याला ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे मसाले. आता मी कट केलेला शेवगा त्यामध्ये मिक्स करून घेते आणि 1-2 मिनटासाठी आपल्याला प्लेट झाकून ठेवायचं, जेणेकरून ग्रेव्हीला छान असं तेल सुटेपर्यंत कढईने. तर इथे कढईने तेल सुटलेलं आहे, त्यामध्ये मी 1.5 ग्लास गरम पाणी ॲड करते. कधी पण आपल्याला जर भाजीमध्ये पाणी ॲड करायचं असेल तर गरम पाणीच ॲड करायचं, त्यामुळे भाजीला छान असं चव येते. आणि इथं मी शेंगदाण्याचं पावडर ॲड केलेलं आहे आणि चवीनुसार मीठ. आता प्लेट झाकून मी 5 मिनटासाठी भाजी उकळायला ठेवते. तर इथं भाजीला 5 मिनटं झालेले आहेत, उकळी आलेले आहे. आणि वरून आता कोथिंबीर ॲड करून घेते. अशा प्रकारे आपली शेवग्याची आमटी बनवून तयार झालेली आहे. तर मी इथे गॅस बंद करते. जेवण्यासाठी तयार आहे आपली मस्तपैकी शेवग्याची आमटी. अगदी झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी बनवून तयार झालेली आहे. ही आमटी आपण ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतो. ज्वारीच्या भाकरीसोबत अगदी 1 नंबर लागते. हे बघा इथे किती छान दिसत आहे भाजी. बघितले की खावं असं वाटतं आहे, अशी भाजी झालेली आहे. तुम्ही पण नक्की करून पहा, तुम्हालासुद्धा आवडेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.